एका विशिष्ट समाजाला त्यांनी आरक्षण देण्याचं 2019 मध्ये मान्य केलं होतं, परंतु ते ह्या निवडणुकीत देऊ शकले नाही. म्हणून त्याऐवजी काही दुसरं द्यायचं म्हणून कमीत कमी आपण नाव बदलून लोकांना दुसरीकडे वळवावं. त्यावेळेस धर्माचं नावाने राजकारण सुरू होतं, त्यावेळेस स्पष्टपणे सत्ता अपयशी झाल्याचं नांदी आहे. गरजा निर्माण होण्यासाठी देश निर्माण होत नाहीत, त्याच्यासाठी धर्मपीठ असतात, ते काम पाहतात. मी तुम्हाला सुखीबाई हाईट सांगतो की स्वतंत्र होऊन भारताला 75 वर्ष झाली. बरोबर. आपण आजपर्यंत भारताला स्वच्छ पाणी देऊ शकलो. लाडकी बहिण्याची स्थिती अशी आहे तर त्यामुळं महाराष्ट्राची सगळ्या विकास योजना जवळपास बंद झालेल्या आहेत. सगळा पैसा तिथं वळवला जात आहे. तर मी जेव्हा परदेशात जातो मला त्यांचा फार हेवा वाटतो. म्हणजे मला थोडीशी जळण होते. कोणताही पंतप्रधान असो, मोदी साहेब असो, कोणी असो, तो आमचा पंतप्रधान, आमच्या देशाचा पंतप्रधान. राजकारणाची पातळी कोणत्या थराला गेली हे ह्याचं अगदी स्पष्ट उदाहरण आहे. त्यानंतर त्यांची नैतिकता काय आहे, त्यांचे संस्कार काय हे त्याच्यावरून लक्षात येते. कोणी आमदार सुटतो, गावाचे प्रश्न, गावाचे रस्ते बकाल झाले असताना कुठं लांब जाऊन 3.5 फुटाच्या बोळीसाठी कोणी जर 2-2 आमदार तिथं जात असतील तर हे वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक आहे. इतके मोठमोठे मंत्री असताना एक साधा रस्ता होत नाही आणि त्याच्यासाठी दुसऱ्या खासदाराला आंदोलन करावं लागतं. म्हणजे हे काय चाललंय पहा. भारतात हिंदुत्व हा फार प्राचीन काळापासून धर्म आणि त्यानंतर मुस्लिम आले, त्याला पण 1500 वर्ष झाली. कोणताच धर्म कधी असुरक्षित नसतो. धर्माची आयडिओलॉजी फार मजबूत असते साहेब. धर्म कधीच असुरक्षित नसतो. असुरक्षित असते खुर्ची. म्हणजे नमस्कार, एनटीव्ही मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एनटीव्ही मराठीनं आता एक नवीन व्यासपीठ निर्माण केलंय ज्याचं नाव आहे व्यक्तिवेध. आज आपल्या या एनटीव्हीच्या मराठीच्या स्टुडिओमध्ये आर्किटेक्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ते, अतिशय विविध विषयांवरती प्रचंड अभ्यास असलेले सन्माननीय अर्शद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार अर्शद भाई. नमस्कार. तुमचा जो पिंड आहे आर्किटेक्ट, म्हणजे तुम्ही वास्तूचे नकाशे वगैरे काढण्याचा तुमचा पिंड आहे आणि त्या नकाशातनं तुम्ही बाहेर पडून सामाजिक कार्य, समाजकार्य या करता करता आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत आलात. तर तुमचा नेमका हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल सांगा. मी व्यवसायाने आर्किटेक्ट जरी असलो, म्हणजे वास्तू निर्माण हा माझा पेशा आहे. बरोबर. परंतु त्यापुढे जाऊन समाज निर्माण हे त्याची पुढची पायरी असते. म्हणून गेल्या 30 वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत आणि सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून हे काम करतो आम्ही. आम्ही यासाठी कोणतं राजकीय किंवा इतर कोणताही फायदा न पाहता आपली एक राष्ट्राप्रती, समाजाप्रती एक आपलं कर्तव्य, ड्युटी म्हणून आम्ही सातत्याने आपल्या समाजाला कसं मोठं करता येईल, आपल्या देशाला कसं प्रगत करता येईल या संदर्भात आम्ही सातत्याने गेल्या 28-30 वर्षापासून समाज कार्यामध्ये आहोत. आमच्याकडं समाजसेवा ही एक मेंडेटरी आहे. आमच्या विचारधारेत समाजसेवा ही मेंडेटरी आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाची सुरुवात केली. आमच्या कामाचा प्रामुख्याने हेतू सामाजिक सलोखा आणि त्या माध्यमातून समाजाला जोडणे आणि समाजाच्या सर्व स्तरावर विकास झाला पाहिजे. समाज सर्वांगीण उठला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहोत. या संदर्भातच आम्ही शहराच्या वेगवेगळ्या समस्या, त्यावर उपाय, त्याचं निराकरण अनेक मार्गाने केलं. आम्ही अहमदनगर शहराची ब्ल्यूप्रिंट बनवली. आमच्या शहराचा पूर्व वैभव आम्ही परत पुन्हा कसा प्राप्त करू शकतो या संदर्भात 3 वर्ष आम्ही आर्किटेक्ट आणि समाजातील वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी मिळून अहमदनगर शहराची अशी ब्ल्यूप्रिंट तयार केली. कामाला विश्वास आहे का जर ती ब्ल्यूप्रिंट कार्यान्वित झाली तर निश्चितच आमच्या शहराला आपलं गत वैभव प्राप्त होऊ शकतो. याला विकासाचं विजन म्हणणं चालेल. विकासाचं विजन, याला विकासाची ब्ल्यूप्रिंट आणि विकासाचं विजन स्पष्टपणे म्हणता येईल, कारण की त्यावर खूप खूप असं काम झालेलं आहे. आणि आता जसं आपण आता उल्लेख केला अहमदनगर म्हणून, आपल्या शहराचं नाव अहमदनगर, ऐतिहासिक अहमदनगर, 500 वर्षाचा या शहराला इतिहास आहे, ऐतिहासिक शहर आहे.
आणि त्याचं काही दिवसानंतर आता सद्यस्थितीमध्ये अहिल्यानगर असं नामकरण झालेलं आहे. तर अहमदनगर ते अहिल्यानगर याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? अहमदनगर शहराचं नाव अगदी निर्विवाद आहे. भारतातील किंबहुना नोंद भारतातील म्हणजे माहिती असलेल्या भारतातील हा पहिला असं शहर आहे आमच्या माहितीनुसार, ज्याची अधिकृतरित्या मुहूर्तमेढ रचली गेली. येथे काहीच नव्हतं, म्हणजे एक शहर नवीन पद्धतीने वसवण्यात आलं आणि शहर वसवण्यात आलं आणि इतकं सुंदर शहराची निर्मिती त्या काळी झाली का जो त्या काळी जगातील सर्वात सुंदर शहरापैकी एक होता. म्हणजे या शहराची तुलना जागतिक स्तराच्या कैरो आणि बगदाद शहराबरोबर व्हायची. इतकं सुंदर शहर अहमद शहानी बनवलं. आणि हे काही छोट्या गावापासून शहर असं निर्माण झालेलं नाहीये. आणि कधीही कोणीही या शहराच्या नाव बदल करण्याची मागणी केली नव्हती. मग हे अचानक कसं घडलं? अहिल्यानगर होण्याचं कारण हा राजकीय हेतूने केलेला आहे. एका विशिष्ट समाजाला त्यांनी आरक्षण देण्याचं 2019 मध्ये मान्य केलं होतं, परंतु ते ह्या निवडणुकीत देऊ शकले नाही. म्हणून त्याऐवजी काही दुसरं द्यायचं म्हणून कमीत कमी आपण नाव बदलून लोकांना दुसरीकडे वळवावं असं त्याचा हेतू असेल. म्हणजे अहिल्याबाई होळकरांना मांडणारा जो समाज होता त्यांची काही मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या, आणि त्यांना आरक्षण न देता त्यांना खुश करण्याकरता अहमदनगरचं अहिल्यानगर करण्यात आलं असं तुम्हाला वाटतं? या शहराचं नाव बदलायचं काही कारण यासाठी नाहीये की कोणत्याही शहराचं नाव बदलणं एक क्लिष्ट प्रक्रिया असते. म्हणून केंद्र शासनाचे अगदी स्पष्ट गाईडलाईन्स आहेत का कोणतंही कारण नसताना, सबळ कारण नसताना, आणि त्यांनी अगदी स्पष्ट गाईडलाईन्स दिलेले आहे. कारण की आज हे सरकार नाव बदलते, उद्या दुसरं सरकार येईल, एवढंच काम करायचं का? बरोबर. नाव बदलण्याची प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी ते नाव पासपोर्टवर खूप खूप म्हणजे जनसामान्याला त्याचा खूप मोठा त्रास होतो आणि खूप लांबपर्यंत होत असतो. त्यामुळं नाव बदलणं एवढी सहज प्रक्रिया नाही आणि त्याला राजकारणासाठी कोणी ही प्रक्रिया करू नये. म्हणजे आता जे राजकारण झालं, जर अहिल्यानगर झाल्यानंतर नगरचं इतकं काहीतरी ना वेगळं झालं, रस्ते क्लिअर झालेत, पाण्याचं स्रोत वाढलं, किंवा लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला, असं तर कुठे दिसलंच नाही. आता हा जो अहिल्यानगर झाल्याचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी तुम्ही ना मला वाटतंय ना जनहित याचिका दाखल केलेली आहे तुम्ही आणि मला वाटतं सर्जेराव निमसे दोघांनी, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की एवढा प्रचंड खर्च 2-4 हजार कोटी करण्यापेक्षा, लोकांना एवढा त्रास देण्यापेक्षा आपण एक काम करूया. आपल्या पिंपळगाव माळवी इथे शहरापासून जवळ आहे, तिथं जवळपास 500-700 एकर आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या सरकारची जमीन. बरोबर. आपण तिथे एक छान पैकी एक नवीन सिटी बसवूया. बरोबर. त्यामध्ये युनिव्हर्सिटी असेल, IT सेंटर्स असतील, अनेक गोष्टी, म्हणजे इतकी मोठी जागा जवळपास कुठे नाही आहे. तर एक नवीन शहर आपण तिथे वसूया. तिथं सगळे आपण शहराच्या तरुणासाठी रोजगार वगैरे हे सगळं करून त्या अद्यावत आणि नवीन शहराला अहिल्यानगर देऊया. काय वाटतं तुम्हाला, हे जे काही आता सद्यस्थितीला काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, काही मंत्री आहेत, ओटछोट बेताल वक्तव्य करतात, याबद्दल आपलं मत? अगदी स्पष्ट आहे. जेव्हा सत्ता लोकांना डिलिव्हर करण्यात, म्हणजे ज्या कारणासाठी ते सत्तेमध्ये आहे, लोकांच्या सुखसुविधा असतील, लोकांच्या बेसिक नीड्स असतील, किंवा शासनाचे सत्तेवर असलेल्या लोकांचे जे आश्वासन त्यांनी देऊन तिथे पोहोचलेले आहेत ते डिलिव्हर करण्यामध्ये सत्ता जेव्हा पूर्णपणे अपयशी ठरते तेव्हा त्यांना शेवटचा पर्याय धर्माचा असतो. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस धर्माचं नावाने राजकारण सुरू होतो त्यावेळेस स्पष्टपणे सत्ता अपयशी झाल्याचं नांदी आहे. बरोबर. आता हे विशेष म्हणजे सत्ता कशासाठी असते, देश कशासाठी निर्माण होतो आणि सत्तेचं काम काय आहे, भौतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणे हे सत्तेचं आणि देशाचं, यासाठी देश निर्माण होत असतात. धार्मिक गरजा निर्माण होण्यासाठी देश निर्माण होत नाहीत, त्याच्यासाठी धर्मपीठ असतात, ते काम पाहतात. त्यांचं काम सोडून सत्ताधाऱ्यांनी ते काम करणं अपेक्षित नाही. त्यांचं काम हे आहे की त्यांनी लोकांसाठी भौतिक गरजा पूर्ण कराव्यात, सामाजिक गरजा पूर्ण कराव्यात. सामाजिक गरजेचा अर्थ आहे का समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, सामाजिक बांधिलकी राहावी, आणि मूलभूत सुविधेचा अर्थ असा आहे की तिथे हवा, पाणी, हे सगळ्या सुविधा त्यांनी लोकांना द्याव्यात. परंतु ह्या काही देताना आपण दिसत नाही. मी तुम्हाला सुफीबाई हाईट सांगतो की स्वतंत्र होऊन भारताला 75 वर्ष झाली. बरोबर. आपण आजपर्यंत भारताला स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही. आज सुद्धा
आज सुद्धा बॉटलचा व्यवसाय म्हणजे हे शासन व्यवस्थेचं अपयश आहे. असं नाहीये, प्रगत देशामध्ये तुम्हाला अशा पाण्याच्या बॉटली घेऊन फिरावं लागत नाहीये. त्यांचं पाणीच तसं स्वच्छ येतंय. त्यानंतर पोल्युटेड हवा, आमच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. सगळे जगातील सर्वात प्रदूषण सगळ्यात जास्त, प्रदूषण म्हणजे जगातील सगळ्यात जास्त प्रदूषण भारत देशामध्ये. जगाच्या 100 देशाच्या यादीमध्ये 81 देश भारतात सगळ्यात जास्त प्रदूषित आहे लिस्टमध्ये, आणि त्यात आदरणीय मोदी साहेबांचं वाराणसी सुद्धा आहे. म्हणजे आपण एक स्वच्छ हवा देऊ शकत नाहीये. त्या हवेनुसार देशाला 15 ते 20 लाख लोक त्याच्यापासून प्रभावित होऊन त्यांना मोठे आजार होतात किंवा मृत्यू निर्माण होतो. यावर कोण बोलणार आहे? म्हणजे हे विषय आहेत. सत्ता एम्प्लॉयमेंटची काय व्यवस्था आहे साहेब? म्हणजे ही सत्ता किती एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकते? मग हे जेव्हा आपल्याला डिलिव्हर करता येत नाही, आपण जे आश्वासन देऊन लोकांना 2 कोटी 4 कोटी रोजगार आणि अनेक स्वप्न दाखवून जेव्हा आपण सत्तेमध्ये येतो आणि लोक नंतर प्रश्न विचारतील, लोकांना प्रश्न विचारण्याच्या अगोदरच त्यांच्या समोर दुसरे प्रश्न द्यायचे आणि त्यांना मूळ मुद्द्यापासून डिस्ट्रॅक्ट करायचं, हा या सर्व कार्यक्रमामध्ये अत्यंत सुनियोजित हेतू आहे. जेणेकरून काही महिने टळतील, 2-3 महिने तो मुद्दा राहील, त्यानंतर परत एक मुद्दा काढायचा, अशा प्रकारे 5 वर्ष काढून घ्यायचे. बरोबर. सद्यस्थितीमध्ये त्यांनी ना लाडकी बहीण योजना, ही योजना, ती योजना, ऊर्जा योजना, या योजनेच्या माध्यमातून गरिबांना चुचकारण्याचा प्रयत्न, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, हे असं चाललंय असं तुम्हाला नाही वाटत का? हे प्रश्न तर अगदी स्पष्ट आहेत. म्हणजे एका अर्थाने आपण काय करतो, आपण सरकारी खजिन्यातून त्याला आमिष देतो का काय? पहिले लोक पैसे द्यायचे, आता इलेक्शन आले त्या अगोदर काहीतरी योजना डिक्लेअर करायचं. म्हणजे एका अर्थाने पब्लिक कडून घेतलेला हा पैसा वोट देण्यासाठी त्यांना देण्यात येईल अशी भावना लोकांमध्ये निर्माण होते. आणि आमचं असं म्हणणं आहे की जनसामान्यासाठी तुम्ही अशा सुविधा निर्माण करा, म्हणजे प्लॅटफॉर्म निर्माण करा का त्यांचा रोजगार निर्माण होईल. बरोबर. त्यांनी स्वतः त्यांच्या पायावर उभं राहावं, सक्षम व्हावं, त्यांना एक चांगलं शिक्षण दिलं, त्यांना चांगले सुविधा दिले तर ते कॉम्पिटिशन मध्ये येतील. सरकार हे सगळं किती दिवस करू शकणार? बरोबर. आता लाडकी बहिणीची स्थिती अशी आहे का त्यामुळं महाराष्ट्राची सगळ्या विकास योजना जवळपास बंद झालेल्या आहेत. बरोबर. सगळा पैसा तिथं वळवला जात आहे. म्हणून तुम्ही निवडून येण्यासाठी जे काही लोकांसाठी हे योजना आणल्या त्यामुळे आज सगळं महाराष्ट्र हँग झालेला आहे. सगळे जे विकास योजना BNC चे PWD डिपार्टमेंटचे जवळपास 85,000 कोटी रुपये थकलेले आहेत. मग हे कोण पाहणार? आता आपण जे दुसरे डिपार्टमेंट आहे, मागासवर्गीय वगैरे ते डिपार्टमेंट आहे, त्याचा पैसा तुम्ही तिकडे वळवता, किती दिवस वळवणार? आणि ह्या योजनामुळे किती दिवस महाराष्ट्र हँग होऊन राहणार? त्यापेक्षा आपण ह्या सर्व बहिणीसाठी सुद्धा असं काही स्कीम्स आणा जेणेकरून ते आपल्या पायावर उभं राहतील आणि त्यापेक्षा जास्त कमवतील. हा सत्तेचा विषय असायला हवा. आपण बघतो प्रगत देश अमेरिका, ज्या ठिकाणी आपण कुठलेही तिथे ना कर्मकांड करताना बघत नाही. त्या ठिकाणी कर्मकांड नाही, त्या ठिकाणी मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, कुठलंही राजकारण नाही, वेगळंच राजकारण. ते देशाला मोठं करण्यासाठी, महासत्ता बनवण्यासाठी, त्यांनी महासत्ता ऑलरेडी आज आहे आणि ती इतकी मोठी प्रबळ महासत्ता 200 वर्ष आपल्यापेक्षा पुढे आहे. आता हे सगळं इथे कर्मकांड होतात, सगळ्या गोष्टी होतात, देवाला मानतात, हे करतात, तर मग आपला भारत देश मागे का? याचं काहीतरी कारण, याची काय कोणी याची ना चिकित्सा कोणी करणार की नाही करणार? साहेब, मी जेव्हा परदेशात जातो मला त्यांचा फार हेवा वाटतो, म्हणजे मला थोडीशी जळण होते. बरोबर. मी जेव्हा वेगवेगळ्या देशात जातो यासाठी होते का त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा, मी अनेक देशात जातो तिथं पाणी नसताना सुद्धा त्यांनी खूप सुंदर ते राष्ट्र बनवलं. बरोबर. त्यांच्याकडे साधन सुविधा अगदी अत्यल्प असताना सुद्धा ते खूपच प्रगत झाले. बरोबर. आपण जपान पाहिला, तुम्हाला तिथं आपल्याला कळेल की तिथं सातत्याने भूकंप येत असतात, सातत्याने ते लोक आणीबाणीच्या स्थितीत असतात, तरी तो देश किती प्रगत झाला. अनेक देशात पाहतो, मला खूप त्यांचा हेवा वाटतो. म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने मला ह्यासाठी वाटतं की माझा देश जे जगातील सर्वात साधन संपन्न आहे, म्हणजे माझा देश भारत म्हणजे एक खंड आहे हो. बरोबर. जगाला जर छोट्या रूपात पाहायचं असेल तर आमचा भारत. अगदी. म्हणजे तुम्हाला कुठं जायची गरज नाही. वाळवंट पाहायचं असेल तर राजस्थानला जा, समुद्र किनारा पाहिजे असेल तर दक्षिणेला जा, तुम्हाला स्वित्झर्लंड पाहिजे असेल तर काश्मीरला जा. म्हणजे एवढा माझा सुंदर देश आहे. मग आम्हाला शोकांतिका याची वाटते का याचा उपयोग का केला नाही? म्हणजे याचं जर व्यवस्थित नियोजनाने व्यवस्थापन केलं ना साहेब, तुम्ही अमेरिकेला विसरून जाता.
अहो अमेरिका आमच्यामुळे झाला. अगदी बरोबर आहे. आज सिलिकॉन व्हॅली मध्ये आमचे लोक तिथं जाऊन भारतीय. आम्ही त्या भारतीयांना इथं का थांबू शकत नाही? हा भारताचा ब्रेन ड्रेन का होतोय? म्हणजे आमचे लोक इथं शिकतात, इथं नॉलेज घेतात आणि दुसऱ्या देशाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. मग आम्हाला आपल्या देशाच्या लोकांना आपल्याच देशात का थांबवत नाही? रोजगार का देत नाही? एवढे प्रचंड क्षमता असताना आमच्या देशात फक्त विषय असा आहे की आपण त्या शक्तीला दुसरीकडे नेतो का? म्हणजे विघातक शक्तीकडे त्याचा वापर करतोय का? बरोबर. त्याचा रचनात्मक वापर जेव्हा त्याचा रचनात्मक वापर होईल तेव्हा या देशाला महासत्ता होण्यापेक्षा कुणी रोखू शकणार नाही. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की रिसोर्सेसची, संसाधनाची कोणतीच कमी देशामध्ये नाही. फक्त संसाधनाचा व्यवस्थापन म्हणजे रिसोर्स मॅनेजमेंट हा एकटाच विषय आहे. आणि रिसोर्स मॅनेजमेंटचा अर्थ लिडरशिप. अगदी अगदी. ज्या दिवशी भारताला तशी नेतृत्व मिळेल जी या रिसोर्सचं व्यवस्थापन आणि योग्य मॅनेजमेंट करेल, तुम्हाला या योजना वगैरे आणण्याची काही गरज नाही. लोक स्वतः देतील पैसे काढून आणि आमचा देश त्याच्यापेक्षा खूप खूप प्रगत होईल. आज जे 80 कोटी लोकांना आपण धान्य देतो हे आपल्या अपयशाचं प्रतीक आहे. आपण त्यांना रोजगार देऊ शकलो नाही. बरोबर, खरंय खरंय. याच्यापेक्षा आपण त्यांना रोजगार दिला असता आणि तेवढी सक्षमता आहे आमच्या देशात. अगदी अगदी बरोबर साहेब, तुम्हाला जर बाहेरच्या देशात असतील तर 3 दिवस 4 दिवस काम करतात. आमचे भारतीय लोक रविवारी सुद्धा काम करतात, रात्रंदिवस काम करतात. मग एवढ्या सगळ्या आमच्या क्षमतेचा देशाला महासत्ता करण्याचा प्रयत्न खऱ्या लिडरशिपने झाला पाहिजे. लिडरशिप भाषणाची नसते, फक्त 2047ची आणि हे ते स्वप्न दाखवायचे नसतात. आजच्या डेटमध्ये भारत कुठे आहे? जवळच्या देशामध्ये 47ला तुम्ही पण नसणार आणि मी पण नसणार आणि कुणी त्याची अकाउंटेबिलिटी करणार नाही. म्हणजे असे दिवस स्वप्न दाखवण्यापेक्षा तुम्ही यथार्थवर बोला. तुम्ही अतिशय सुंदर आता बोललात की ना आपण 47 मध्ये राहणार नाहीत. आता सध्या कालच्याच 1-2 दिवसापूर्वी राष्ट्रीय सेवक संघाचे मोहन भागवत यांनी एक त्या ठिकाणी उद्घोषणा केली की ना, याच्या अगोदर त्यांनी उद्घोषणा केली होती. ही आता नवीन उद्घोषणा नाहीये त्यांची, पण ही त्यांनी 2014च्या पूर्वी एक उद्घोषणा केली होती की 75 वय झाल्यानंतर कुठेतरी राजकारणी माणसानं थांबावं. येत्या सप्टेंबरला नरेंद्र मोदीजी 75 गाठतील. तर तुम्हाला असं वाटतं का की मोहन भागवतांनी जो आता आदेश दिला तर संघाचं त्यांच्या पाठीमागे काही शुक्लाष्ट लागलं की संघाना ते परवड ज्याला म्हणतात ती त्यांना परवडत नाही, तो परवड नासं झालं की काय, अशा पद्धतीचा काही वास येतो का तुम्हाला? हा तर त्यांच्या पक्षांतर्गत आणि संघटनेचा प्रश्न आहे. त्यामुळे तेच त्याच्यासाठी योग्य निर्णय घेतील का 75 वर्षामध्ये असावं का नसावं. परंतु आम्ही एक जनसामान्य म्हणून आमची अशी मागणी असते, कोणताही पंतप्रधान असो, मोदी साहेब असो का कोणी असो, तो आमचा पंतप्रधान आहे, आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. म्हणून आमची जे कोणी पंतप्रधान होतील, जे कोणत्या पक्षाचा तो पंतप्रधान नसतो, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री नसतो, जर मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे आहेत, हे तुमचे माझे सगळ्यांचे आहेत, त्यांनी सुद्धा पक्ष विसरून जावं आणि सर्वांना घेऊन चालावं. आणि आम्ही पण पक्ष विसरून जातो. आम्ही हे सगळे आमचेच लोक आहेत, हे कुणी इंग्रज नाही ते आमच्यावर सत्ता करायला. आमचे लोक आमचे स्वकीय, आमचे मतभेद असतील, मतभेद सगळीचकडे असतात, विषय नाही. विषय असा आहे की आमची फक्त अपेक्षा आमच्या भारताच्या कोणत्याही नेत्याकडून, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी आमच्या भारतीयांनी ज्या कारणासाठी स्वातंत्र्य अर्जित केलं होतं त्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जी 100 वर्षाचा ते काळ लागला आणि ते स्वप्न जे होतं ते पूर्ण केलं का नाही, हे महत्वाचं. वेलफेअर स्टेट भारत झालं का नाही, कोणी असू द्या, हे आमचेच लोक आहेत. ते वेलफेअर स्टेटची जी कल्पना या देशाच्या बलिदान मागे होती, 100 वर्ष या देशाच्या संघर्षाला, स्वातंत्र्याला लागली, ते स्वातंत्र्य कशासाठी होतं हे आज रिमाइंड करण्याची, आठवणीची गरज आहे. त्यांनी एक सुंदर सुफलम भारत पाहिला, जिथे समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल, सगळेजण प्रेमाने वागतील, सगळ्यांना किमान जीवनमान राहतील, सगळ्यांना, बरोबर, कोणत्या जाती धर्माचा तो, सगळे आमचेच लोक आहेत. एक किमान जीवनमान आलाय का? आज देशाची परिस्थिती काय आहे हे सातत्याने आकलन करण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन सुधारण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने हे राजकारण चाललंय, अशा फुटीच्या राजकारणावरून एकाच देशात अनेक देश निर्माण करणे हे देशाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. बाहेर देशामध्ये असं असतं का ते किती मतभेद असले तरी राष्ट्राच्या नावावर आपण एक येतो,
आपण भारतीय म्हणून एक आहोत आणि आपल्या भारताच्या निर्माणचा उद्देश एक आहे आणि भारताचा आपला एक घटनेने एक अगदी स्पष्ट उद्देश दिलेला आहे की आम्ही म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. मग आपण कसा भारत इच्छितो आपल्या प्रिएम्बल मध्ये दिलं. तो पंतप्रधान असो, तो मुख्यमंत्री असो, तो कोणताही नेता असो, जे ते आपल्याला देतील, त्यांनी फक्त संविधानाच्या अनुसार या भारताचं निर्माण करावं असं अपेक्षित आहे. आता हे संविधानिक शपथ घेतात, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य हे आपण प्रजासत्ताक राज्य म्हणून आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. तरी सुद्धा काही वेळेला आपण बघतो की एखादा आमदार आहे ना, एका विशिष्ट समाजाविषयी अपशब्द वापरतो. त्याच्यानंतर एक आमदार काहीतरी ना ख्रिश्चन समाजाविषयी अपशब्द वापरतो. त्यानंतर संजय गायकवाड सारखा आता परवाचा किस्सा, तिकडे कॅन्टीन मध्ये घडलेला किस्सा की तो फक्त बनियन आणि लुंगीवर टॉवेल वरती येतो, एका कर्मचाऱ्याला तोंड फुटेपर्यंत मारतो तो. म्हणजे हे हा जो काही उन्मत्तपणा आहे. एक आमदार आहे की त्यांना आता सध्या परवा आहे ना पुण्याच्या याच्यामधलं काहीतरी वक्तव्य केलं की पुण्यामध्ये एका रोडवरती एक दुकान आहे कपड्याचं आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये लेडीज कपडे भेटतात त्या ठिकाणी आणि मुली तिथे गेल्यानंतर त्यांना तो 400 रुपयाचा ड्रेस 200 रुपयाला देतो आणि 200 रुपयाचा ड्रेस दिल्यानंतर त्यांचं ते फोन नंबर घेतो. तुम्ही या आमदारांचं बेताल वक्तव्य, बेताल वागणं याकडे कशा पद्धतीने बघता? राजकारणाची पातळी कोणत्या थराला गेली हे ह्याचं अगदी स्पष्ट उदाहरण आहे. त्यानंतर त्यांची नैतिकता काय, त्यांचे संस्कार काय हे त्याच्यावरून लक्षात येतंय. म्हणजे एका अशा प्रकारच्या माणसाने काय वक्त करावं हे त्यांचे संस्कार आहेत. आणि विशेष म्हणजे आमदार म्हणजे महाराष्ट्राचा राजा नव्हे, त्यांनी कुठेही जाऊन काही बोलावं. त्याचं एक कार्यक्षेत्र संविधानाने निश्चित केलेलं आहे. बरोबर, त्या कार्यक्षेत्राच्या प्रश्नासाठी त्याला नियुक्त केलेलं आहे. बरोबर, आम्ही अशा फालतू बडबडीसाठी कोणाला आमदार केलेलं नाही. तर त्याला ही पण सूट संविधानाने दिलेली नाही का त्यांनी कुठेही जावं आणि काही बेताल वक्त करावे. अडचण अशी आहे की ज्या संविधानाच्या नावाची शपथ घेतली, मला वाटतं त्यांनी संविधानाचा कव्हर सुद्धा उलटलेलं नसावं आतापर्यंत, किंवा त्यांना संविधानाची जे स्पेलिंग आहे ना तिची पहिली विलांटी आहे का दुसरी विलांटी हे पण माहित नसावं. ज्यांनी संविधान वाचलं त्यांनी हे अशा प्रकारचे वक्तव्याचे अपेक्षितच नाही आहे. आणि त्याला हे माहित नाही का तो कोणत्या पोझिशनवर आहे, त्याची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहे. तो या कारणासाठी आमदार झालेला नाही. कोणी आमदार सुटतो, गावाचे प्रश्न, गावाचे रस्ते बकाल झाले असताना कुठं लांब जाऊन 3.5 फुटासाठी आंदोलन, 3.5 फुटाच्या बोळीसाठी कोणी जर 2-2 आमदार तिथं जात असतील तर हे वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक आहे. हे नेतृत्वाच्या वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक आहे. लोक आमची अक्कल काढतायत, व्हिडिओ बनवतायत का आमच्या नेतृत्वाची अक्कल जर काढत असतील आम्हाला फार वाईट वाटतं. म्हणजे हे त्यांचं नाही, आमचा अपमान आहे, आमच्या नगरच्या जनतेचा अपमान आहे का आमच्या आमदाराबद्दल कुणी बोलावं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणताही लोकप्रतिनिधी असो तो आमचा आहे. बरोबर, तो आमचा आहे. अगदी आमदार असो तो आमचा माणूस आहे. मग सगळ्यांकडे अपेक्षित असं असतं का त्याचीच चूक झाली तर ही संपूर्ण त्या जनतेची चूक असते, त्याचा अपमान असतो. हे त्यांनी ओळखावं आणि त्यांनी त्याच्या कार्यक्षेत्राच्या समस्यावर बोलावं. अगदी बरोबर, ते त्यांची कार्यक्षेत्र निर्धारित आहे ना. आमदारचे काय कर्तव्य, खासदाराचे काय कर्तव्य, मंत्रीचे काय कर्तव्य, मुख्यमंत्रीचे काय कर्तव्य, त्यांना बेलगाम करण्यासाठी कुणी दिलेलं नाहीये. संविधानामध्ये हे वर्ज्य आहे, निषिद्ध आहे का कुणी त्यांनी शपथ ह्या गोष्टीची घेतलेली आहे का मी देशातील इंटिग्रिटी. मग त्यांनी वाचलं नसेल बहुतेक, किंवा शपथ घेताना ते भानावर नसतील का आपण कोणत्या गोष्टीची शपथ घेतोय. त्या शपथेमध्ये स्पष्ट लिहिलेले का आय विल प्रिझर्व्ह द इंटिग्रिटी ऑफ द नेशन, म्हणजे राष्ट्राची एकात्मता मी हे करणार. शपथेचा विसर पडला का शपथ कोणती होती हेच माहित नाही. आणि आपलं कार्यक्षेत्र सोडून इकडं तिकडं फिरण्याची गरज नाही. आमच्याकडे अनेक समस्या आहे साहेब, ते सोडवायला गेलं तर तुम्ही 47चं विजन दाखवताय, ते एवढं मोठं विजन सोडून इकडे तिकडे कुठे फिरताय. आपलं गाव पहा ना, आपल्या गावाच्या समस्या सोडवा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर. आम्ही जे काही आमदार असतील, जे खासदार असतील, मंत्री असतील, आमच्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी कोणी बोलवलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नेहमीच हजर राहू. बरोबर. नगर मनमाड रस्ता आपण बघतो ठिकठिकाणी जागोजागी, आतापर्यंत तो रस्ता पूर्णपणे दुरुस्त म्हणजे झालेलाच नाही, रस्ता तयार झालेला नाही. याकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे तुम्ही एक आर्किटेक्ट आहात, आर्किटेक्ट याच्या माध्यमातून तुम्ही कसं ते बघता? हे प्रशासनाचं आणि सरकारचं एक टोटल फेल्युअर आहे. एका रस्त्यासाठी जिथे अनेक मंत्री आहेत आपल्या जिल्ह्यात, इतके मोठमोठे मंत्री असताना एक साधा रस्ता होत नाही.
आणि त्याच्यासाठी दुसऱ्या खासदाराला आंदोलन करावं लागतं. म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे प्रशासन तुमच्या हातात नाहीये. एक रस्त्यासाठी अनेक ठेकेदार येतात आणि जातात. म्हणजे अगदी स्पेशल फेल्युअर. मग तुम्हाला असं वाटत नाही का की हे जे फेल्युअर झालेलं हे सरकार आहे किंवा हे फेल्युअर झालेले हे लोकप्रतिनिधी यांना काहीच काम करता येत नाही, यांचं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते हे काम करत नाही ना, असं वाटत नाही का तुम्हाला? अगदी स्पष्ट आहे का हे भानगडी करण्याची लोकप्रतिनिधीला गरज नाही. बरोबर. लोकप्रतिनिधींनी त्याच फॉर्मेटमध्ये काम करावं ज्याच्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. बरोबर. मी आर्किटेक्ट असताना मी दवाखान्यात जाऊन काम करायला लागलो तर ते योग्य राहील का? नाही, माझा एक पर्टिक्युलर जॉब आहे, तुमचा एक पर्टिक्युलर जॉब आहे. तशी ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा मर्यादित आहे. अगदी अगदी हे अधिकार अमर्यादित नाही आणि एक विशिष्ट काळापुरते आहे. आणि लवकरच तो पुन्हा दुसरा काळ येणार जेव्हा त्याला परत लोकांसमोर जावं लागेल, तेव्हा लोकांसमोर अकाउंटेबिलिटीला काहीतरी ठोस दाखवावं लागेल. दाखवायचंय. अगदी अगदी. हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणतात. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. ठीक आहे, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, पण हिंदुत्व म्हणजे विशिष्ट धर्माला टार्गेट करून त्यांच्यावरती असं काहीतरी बोलणं, अपशब्द वापरणं, हे म्हणजे हिंदुत्व आहे का? मुळात त्यांनी मंदिरामध्ये जाऊन कार्य करायला पाहिजे. तिथे काही तुम्हाला काही वाचायचं आहे, पोथी वाचा, लोकांना हिंदुत्वाची शिकवण द्या. ते हे न करता या पद्धतीनं हे लोक कार्य करतात. आणि यांना विशेष म्हणजे वरपासून तर खालपर्यंतची जी सिस्टम आहे, म्हणजे पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापासून सगळे जण फॉर आहे, असं वाटत नाही का तुम्हाला की हे लोक यांनी त्यांना मोकाट सोडलेले म्हणून? पहा, भारतात हिंदुत्व हा फार प्राचीन काळापासून धर्म आहे. आणि त्यानंतर मुस्लिम आले, त्याला पण 1500 वर्ष झाली. मला एक प्रश्न आहे सुपीभाई, हा हिंदुत्व एवढा प्राचीन धर्म असताना यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीने अनेक धर्माला सामावलेले असताना हा एरनवीर मुद्दा गेल्या 10 वर्षापासूनच का? बरोबर आहे. आणि ते सुद्धा हा धर्म म्हणजे जेव्हा हिंदुत्ववादी म्हणजे पॉलिटिकल हिंदुत्ववादी जमात जेव्हा सत्तेवर असताना तो असुरक्षित कसा होतो हेच लक्षात येईल. आणि कोणताच धर्म कधी असुरक्षित नसतो. धर्माची आयडिओलॉजी फार मजबूत असते साहेब. धर्म कधीच असुरक्षित नसतो. असुरक्षित असते खुर्ची. म्हणजे हे राजकारणी नाही, त्यांची खुर्ची असुरक्षित असते, म्हणून ते धर्माचा वापर करतात. कोणताही जगातील धर्म, कोणताही जगातील धर्म ते प्रेम शिकवतो, ते मानवता शिकवतो, तो जोडतो. जो धर्म तोडतो ना, तो धर्म नसतो, अधर्म असतो. सर्व धर्म, आम्हाला सर्व धर्माचा रिस्पेक्ट आहे, खूप रिस्पेक्ट आहे. आणि आम्ही एक सहजीवन जगतोय अनेक वर्षापासून नाही, दशकापासून, शतकापासून आपण एकत्र आहोत, एकत्र राहिलो, इतक्या गुण्या गोविंदाने राहिलो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, भारतातील पहिली जी दंगल झाली साहेब, इथं इस्लाम येऊन 700 मध्ये काहीतरी इस्लाम आला. त्यानंतर 1100 वर्षानंतर पहिल्यांदा 1893च्या जवळपास भारतामध्ये पहिली झडप हिंदू मुस्लिम झाली, आणि ती सुद्धा इंग्रजा काळात. अच्छा. कधीच नव्हे, नेवर. आता जर हीच इंग्रजांची पॉलिसी परत आपल्या भारतात येत असेल का, डिवाइड आणि रूल, हे तर एखाद्या आंधळ्याला सुद्धा, एखाद्या खोळ्याला सुद्धा समजण्यासारखा विषय आहे. बरोबर. आता सध्या आहे ना, परवाच आहे ना, विधानसभेमध्ये आहे ना, जनसुरक्षा कायदा, आता आहे ना, जनसुरक्षा कायदा एकमतानं मंजूर केला असं आहे ना, फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले. जनसुरक्षा कायद्याच्या बद्दल आताच परवाच आपले निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांनी आहे ना, लातूरमध्ये एका ठिकाणी सभेला संबोधित करताना सांगितलं की हा जनसुरक्षा कायदा हा विरोधकांना आणि विरोध करणाऱ्यांना, म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांना विरोध करण्याचा जो काही आहे त्याच्यामध्ये त्यांना अचानक उचललं जाईल, काही न सांगता, काही न बोलता, आणि यांना अटक करण्यात येईल. या जनसुरक्षा कायद्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हा जनसुरक्षा कायदा नाही, हा सत्ताधारी सुरक्षा कायदा आहे. जेणेकरून सत्तेविरुद्ध काही बोलायचं नाही. आणि तसंही भारताचा इंटरनॅशनल पॅरामीटरवर, म्हणजे आंतरराष्ट्रीय मापदंडावर भारताचा फार नंतर 70-80वा नंबर लागतो लोकशाहीमध्ये. आणि गेल्या 10 वर्षात तर ही लोकशाही खूप खालच्या प्रमाणात जात आहे. म्हणजे आपण लोकांना का थांबवतो? जर अभिव्यक्ती स्वतंत्र आहे तर बोलू द्यात ना. बरोबर आहे. आणि बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा तुम्हाला भीती काय? भीती यासाठी आहे का आम्ही अपयशी झालो,
झालो तर कुणी आमच्याबद्दल बोलू नये, आमच्यावर आक्षेप घेऊ नये. आमचं जे चालतंय ते आता तुम्ही काही उदाहरण दिले, काही लोकांचे रूम मध्ये बसताना पैसे मोजताना, ते तुम्ही नका पाहू. आमचे पैसे घेताना पाहू नका, देताना पाहू नका, आमच्या चुकावर बोलू नका. मग ही कसली लोकशाही? लोकशाहीचा अर्थ तुम्ही प्रतिनिधी आहात, आमचे राजे नाहीत. मी असं म्हणत होतो का जे प्रगत राष्ट्र आहेत जिथे लोकशाही नांदते तिथं अशा टाईपचे कोणतेही कायदे नसतात. तुम्ही पाहिलं असेल का अमेरिकेचे प्रेसिडेंट जेव्हा प्रेसमध्ये उभं राहते तेव्हा पत्रकार उभं राहून विचारतो, आणि जोपर्यंत ते समाधानकारक उत्तर देत नाहीत ना तोपर्यंत तो विचारत राहतो, तो आर्ग्युमेंट करतो. मग ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही नांदायला हवी. आमच्या राजकारणी जर चुकला तो काही देव नाही ना. बरोबर. आम्ही अपेक्षित ते देव असणं अपेक्षित नाहीये, ते चुकतील, ते आमचे लोक आहे. मग आम्ही काही चांगले सजेशन दिले ते त्यांनी ग्राह्य धरावे. विरोधाचा अर्थ तो शत्रू नाही, तो आपल्याला सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. जर त्याच्या सूचना बरोबर असतील तर ते ग्राह्य धरले पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर आज आपण या ठिकाणी सर्व बाजूची या ठिकाणी आपण चर्चा केली. व्यक्तिभेद मधनं आपण बरेचसे प्रश्न या ठिकाणी उलगडवून घेतले आणि त्यांनी लिहिलेल्या या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या रीतीने समर्पकपणे उत्तरं दिली. इथे तुम्ही आज आलात, आम्हाला ही जी मौलिक आणि मूल्यवान तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल मी तरी पण जाता जाता हा एक विषय तुम्हाला एक विचारतो की ना, आता आपण ही जी काही चर्चा केली आमच्या या प्रेक्षकांना, आमच्या या जनतेला तुम्ही तुमच्या माध्यमातून काय मेसेज द्याल? भारताची सध्याची स्थिती पाहता सगळ्यात मोठा विषय असा असतो की कोणत्याही देशाला किंवा समाजाला विकास करायचा असेल तर तिथे शांती अनिवार्य आहे. अगदी तिथे सलोखा अनिवार्य आहे. बरोबर. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर कुठं मोठ्या इंडस्ट्रीज किंवा एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं असेल तर त्या एरियामध्ये ते जातीय सामाजिक सलोखा सर्वप्रथम पाहतात. मग आपल्या देशाला जर प्रगती पथावर आपल्याला न्यायचं असेल, न्यायचंच आहे आपल्याला, निशंक आहे त्यात, तर विषयच नाहीये. बरोबर. विषय असा आहे की तिथं शांती प्रस्थापित आहे का, म्हणजे त्या लोकांचा अंतर्गत व्यवहार कसा आहे. तर जोपर्यंत आपण एकमेकाला समजून घेत नाही आणि हा तणाव दूर करत नाही, जे तणाव गेल्या 10-11 वर्षापासून अगदी स्पष्टपणे वाढलेला आहे, आणि यामुळे या गौण मुद्द्यामुळे, हे गौण मुद्दे आहेत, ट्रिपल तलाक असो का दुसरे मुद्दे असो, जनसामान्याचं त्याच्याशी काय त्याला त्याच्याविषयी देणं घेणं आहे. आणि पहा गेल्या 4 महिन्यात किती आत्महत्या झाल्या शेतकरीचे, ते कोण होते? ते आपलेच लोक होते ना. ते भारतीय होते, आपल्या समाजातील लोक होते. आपण हे विषय सोडतो बाजूला, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडतो बाजूला, आपण बेरोजगारीचा प्रश्न सोडतो बाजूला, आपण देशाचं अर्थकारण कोणत्या डबघाईला चाललंय, धंदे अर्थव्यवस्थेचं काय चाललंय. गेल्या महिन्यातच रिपोर्ट वाचली का 42,000 बिलियनियर भारताचे देश सोडून जात आहेत. म्हणजे या देशातील संपन्न लोक देशाबाहेर जातात, ब्रेन ड्रेन होतोय. मग इथं कोणाला सोडणार आणि ते का चालले देशाबाहेर? तर अशी स्थिती त्यांना असं लक्षात येते का अशा तणावाच्या स्थितीमध्ये हा देश विकास करू शकणार नाही. आपल्याला विकास करायचा असेल तर आपण बाहेरच्या देशात जाऊ. म्हणून आपला सर्वात प्रथम कर्तव्य आहे की आपण जातीय सलोखा, ज्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही पीस फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. एका राष्ट्रीयतेवर आपण आलो. आपले मुद्दे जाती धर्माचे नाही, ते आपल्याकडे जे ज्यांनी त्यांनी आपापला धर्म पाळावा, चांगल्या पद्धतीने पाळावा. आपल्यामध्ये काही मतभेद असेल तर ते आपण बसून सॉल्व्ह करावे. कोण्या एका विशिष्ट व्यक्ती म्हणजे समाज नव्हे. आपण 4 व्यक्तींनी काही गुन्हा केला तर तुम्ही पूर्ण समाजाला बदनाम करण्याचा का म्हणून प्रयत्न करता? ते व्यक्ती म्हणजे समाज आहेत का? आणि जर त्यांचं काही चुकलं असेल त्यांना शिक्षा द्या, त्यांना कठोर शिक्षा द्या ना. त्याचा गावगावा करण्याची काय गरज आहे? म्हणजे कोणत्या समाजाच्या 4 लोकांनी, 3 लोकांनी, 10 लोकांनी जर काही केलं असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध शासनाच्या संविधानाप्रमाणे गुन्हा नोंदवा, त्यांना शिक्षा द्या. सरकार तुमची आहे, खालची सरकार तुमची आहे, वरची सरकार तुमची, अडचण काय आहे? परंतु व्यक्तिविशेषच्या कृतीला समाजाची कृती धरू नये. आणि त्यामुळे समाजामध्ये प्रदूषण फैलू नये. आणि समाजाला लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे, ज्या अर्थी त्यांनी सगळ्याच लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे का, आणि वरच्या सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य आहे का देशाची इंटिग्रिटी त्यांनी सांभाळावी. भारत देशाची सगळ्यात सुंदर सगळ्यात गोष्ट मला आवडते, युनिटी इन डायव्हर्सिटी.
बरोबर. किती सुंदर कल्पना आहे. भारत जे देश आहे इतक्या विविधतेने आपण एका ठिकाणी आलो, हे आपण एकमेकाला समजून घेत होतो, समजून घेत आहोत. म्हणून ही जी संस्कृती आहे देशाची, ही आमची महान संस्कृती आहे भारताची, बरोबर. ती आता आपण पुढे नेणे आवश्यक आहे. आपले मतभेद असतील, आपल्याला इथंच राहायचं, आपण बसून हे मतभेद दूर करू शकतो, पण आपल्याला देशाचा व्यापक विचार करावा लागेल. आपल्याला भावी पिढीचा विकास करावा लागेल. आपल्या अशा तणावाच्या स्थितीमध्ये त्यांच्या भविष्याचं काय होईल बरोबर. हे आपण आता पाहायला पाहिजे. म्हणून माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे प्रयत्न करावे. आम्ही आमचा हात पुढे करतो, सगळ्यांनी हात पुढे करावं, हे आमचं कर्तव्य आहे. आणि शेवटी देश म्हणजे अर्थव्यवस्थाच असते ना, त्या सर्वांना समान संधी, समान न्याय मिळाला पाहिजे. किमान जीवनमान माझ्या प्रत्येक भारतीयाला मिळाला पाहिजे. शेतकऱ्याची आत्महत्या व्हायला नको, तरुणाच्या हाताला रोजगार आला पाहिजे. जर हे सगळं झालं तर आपल्याला त्या योजना वगैरेची गरजच नाही पडणार ना. आणि देशाची एक मोठी संपत्ती जी विकास कार्यासाठी आहे ती मेंटेनन्स साठी जाणार नाही. बरोबर. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासावी, सामाजिक सलोखा जोपावा, त्या अनुषंगाने शांती जोपावी आणि शांती झाल्यानंतरच विकास शक्य आहे. अशा तणावाच्या आणीबाणीच्या स्थितीमध्ये देशाचा किंवा समाजाचा विकास होणार नाही. म्हणून जर ज्याला देशाचा विकास करावा वाटतं ना, त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावे. मला या कार्यक्रमात आपण बोलवलं, विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं. व्यक्तिवेध या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज या ठिकाणी NTVच्या या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आम्ही NTV परिवारातर्फे आपले आभार मानतो. आणि तुमची जी काही तुमच्या मनात जे काही कल्पना आहे, काय प्रगती व्हायला पाहिजे, देशाची काय प्रगती व्हायला पाहिजे, लोकांची काय उन्नती व्हायला पाहिजे, याबद्दल जे आपण इथे स्पष्टपणे मत मांडलं, याबद्दल आम्ही NTV परिवारातर्फे आपले आभारी आहोत. धन्यवाद.